Now, in this video lecture, we see the properties of recursive and recursively enumerable languages. So, there are the basic three properties: union, intersection and complements. ठीक है. So, याच्यामधलं union, intersection and complements are the properties of recursive and recursive enumerable language. So, first we see about the union. So, union of two recursive language is a recursive. हा क्वेश्चन पण विचारलेला आहे. रिकर्सिव्ह आणि म्हणजे प्रॉपर्टीज विचारलेल्या आहे किंवा युनियन किंवा कॉम्प्लिमेंट तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेला आहे. सो युनियन ऑफ टू रिकर्सिव्ह लँग्वेज इज रिकर्सिव्ह हा क्वेश्चन आलेला आहे. देन युनियन ऑफ टू रिकर्सिव्हली इन्युमरेबल लँग्वेज इज रिकर्सिव्हली इन्युमरेबल. हा वेगळा पोर्शन आणि हा वेगळा पोर्शन आहे. ठीक आहे. सो फर्स्ट हा आपण बघू डायग्रामपर्यंत recursive language, then next is going on a recursively enumerable language. So now we consider the two languages L1 and L2. आपण जर दोन लँग्वेजेस घेतल्या. ठीक आहे. सो प्रूफ काय असेल युनियनचं? युनियन म्हणजे काय असेल की जर आपण डायग्राम बघितली, युनियन म्हणजे समजा दोन हे घेतल्यानंतर दॅट वॉज द युनियन. म्हणजे हे L1 आहे आणि L2 आहे. तर सगळे जे पण कॉम्पोनंट्स L1मध्ये आणि L2मध्ये आहेत सगळे येतील. कॉमन पण येतील, अनकॉमन पण येतील. ठीक आहे. तो याला आपण म्हटलं युनियन. ठीक आहे. सो लेट L1 अँड L2 बी अ रिकर्सिव्ह लँग्वेज. आपण कन्सिडर केलं L1 आणि L2 दोन हे रिकर्सिव्ह लँग्वेज आहे. ॲक्सेप्ट बाय द अल्गोरिदम M1 M2. ठीक आहे. M1 L1ला ॲक्सेप्ट करेल अँड L2 M2ला ॲक्सेप्ट करेल. सो वी कॅन कन्स्ट्रक्ट M. आपण एक मशीन, ट्युरिंग मशीन कन्स्ट्रक्ट करू, दॅट इज M. सो विच फर्स्ट सिम्युलेट M1. जे ट्युरिंग मशीन पहिले काय सॉल्व करेल? M1 सॉल्व करेल. इज ॲक्सेप्ट L1. L1 म्हणजेच लँग्वेज L1 इनपुटला जे पण इनपुट आपण त्याला पास करू. ठीक आहे. ॲक्सेप्ट इथे इनपुट पाहिजे. ठीक आहे. ॲक्सेप्ट दी इनपुट बाय इनपुट स्ट्रिंग. ठीक आहे. इज ॲक्सेप्ट इनपुट स्ट्रिंग. इट मीन्स द इनपुट स्ट्रिंग W इज बिलॉंग्स टू L1. ॲक्सेप्ट केव्हा करेल इनपुटला? इफ दिस इनपुट W बिलॉंग्स टू L1. ठीक आहे. जेव्हा आपला जो W आहे बिलॉंग्स करेल N1ला तेव्हाच काय करेल? M1 विल ॲक्सेप्ट दिस स्ट्रिंग. ठीक आहे. देन M इज ॲक्सेप्ट. तर आपली ट्युरिंग मशीन पण काय करेल? ॲक्सेप्ट दिस इनपुट स्ट्रिंग. ठीक आहे. इफ द स्ट्रिंग W दॅट इज इनपुट इज रिजेक्टेड बाय M1. जर आपलं स्ट्रिंग ही M1नी रिजेक्ट केलं देन वी चेक वेदर इट इज ॲक्सेप्टेड बाय L2. आपण काय करू आता? M1नी जर रिजेक्ट केलेला आहे. ठीक आहे. इफ M1नी जर रिजेक्ट केलं असेल आपल्या इनपुट स्ट्रिंगला तर आपण चेक करू की M2 जो आहे M2 वेदर इट इज ॲक्सेप्टेड बाय M2. हे पण नको. ठीक आहे. वेदर इट इज ॲक्सेप्टेड बाय M2 ऑर नॉट. देन M म्हणजे आपली ट्युरिंग मशीन सिम्युलेट काय करते? M2ला अँड ॲक्सेप्ट इफ इट accept if and only if M2 accept the input when the string is belongs to L2. ठीक आहे. जेव्हा हा इनपुट W जो आहे बिलॉंग्स करतं L2मध्ये तेव्हाच काय होणार? ती लँग्वेज जे हे स्ट्रिंग जे आहे ते ॲक्सेप्ट करेल आपला M2. Since both M1 and M2 algorithms, so M is guaranteed to halt. ठीक आहे. याच्यामध्ये काय होते मग जे M1 पास करेल M2कडे तेव्हा आपली मशीन काय होते? हॉल्ट होते. ठीक आहे. सो इट क्लिअरली द M इज ॲक्सेप्ट L1 युनियन L2. ठीक आहे. म्हणजे काय होते की आपण एक स्ट्रिंग इनपुट देत आहे दॅट इज W. सो M1 आहे आणि M2 आहे. सो M1 हा L1ला चेक करेल म्हणजे जी पण आपल्याकडे स्ट्रिंग आली ते L1मध्ये प्रेझेंट आहे की नाही. इफ इट इज बिलॉंग्स टू L1 देन इट इज ॲक्सेप्ट. सो ॲक्सेप्ट केल्यानंतर आपलं जे मशीन आहे ट्युरिंग मशीन ते ॲक्सेप्ट करेल. ठीक आहे. इफ इट इज नॉट बिलॉंग्स टू L1 देन इट गोईंग ऑन अ रिजेक्ट. जर ती रिजेक्ट झाली तर ती कुठे जाणार? M2कडे जाणार. ठीक आहे. M2कडे जाणार. सो M2 काय करतो? L2मध्ये चेक करतो की ही स्ट्रिंग प्रेझेंट आहे की नाही. इफ दिस स्ट्रिंग इज बिलॉंग्स टू L2 देन इट विल ॲक्सेप्ट. ठीक आहे. इफ दिस स्ट्रिंग इज नॉट बिलॉंग्स टू L2 देन इट विल गोईंग ऑन अ रिजेक्ट स्टेट. ठीक आहे. सो हे कशाचं आहे? प्रॉपर्टी रिकर्सिव्ह लँग्वेजचे आहे.
सो देन व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ म्हणजे युनियन प्रॉपर्टी विथ ए रिकर्सिव्ह इन्युमरेबल लँग्वेज. सो याच्यामध्ये काय होणार, रिजेक्ट स्टेट येणारच नाही. कशामध्ये, फॉर द रिकर्सिव्ह इन्युमरेबल लँग्वेज द अबव कन्स्ट्रक्शन डज नॉट वर्क सिन्स M1 मे नॉट हॉल्ट. इथे M1 हॉल्ट होणार का, नाही होणार. तो याच्यामध्ये आपण काय करत आहे, सायमल्टेनियसली म्हणजे मशीन जे आपली ट्युरिंग मशीन कॅन सायमल्टेनियसली सिम्युलेट M1 अँड M2 ऑन सेपरेट टेप. ठीक आहे, M1 आणि M2ला सेपरेट स्टेपमध्ये काय करतो, तो सायमल्टेनियसली चेक करतो. म्हणजे दिस W इज बिलॉंग्स टू L1 और दिस W इज बिलॉंग्स टू L2 सायमल्टेनियसली चेक करतो इन अ डिफरंट टेप, सेपरेट टेपमध्ये. इनपुट टेप आपण 2 यूज करणार, याच्यामध्ये जसं 1च घेतलं होतं. सो याच्यामध्ये M1 काय करतो, Wला चेक करतो, L1मध्ये का ॲक्सेप्ट असेल ते ॲक्सेप्टेड. देन इथे M2 काय करतो, Wला चेक करतो L2 सोबत. इफ W इज बिलॉंग्स टू L2 देन इट विल ॲक्सेप्ट अँड दिस द मशीन विल बी ॲक्सेप्ट. ओके, सो याच्यामध्ये रिजेक्ट स्टेट येणार नाही. तर ही झाली युनियन प्रॉपर्टी. देन आपण आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघू.